नमस्कार मित्रांनो, आजचा विषय ऐकायला थोडा कठीण आहे, पण सत्य ऐकायला नेहमीच कठीण असतं. आज मी तुम्हाला पैशाबद्दल नाही तर विचाराबद्दल बोलणार आहे. कारण अनेक लोक म्हणतात आपण मिडल क्लास आहोत म्हणून आपलं आयुष्य असंच असणार. पण खरं सांगू, मिडल क्लास असणं समस्या नाही. मिडल क्लास मेंटॅलिटी ही खरी समस्या आहे. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आरसा ठरू शकतो. मिडल क्लास मेंटॅलिटी म्हणजे गरिबी नाही, पण मर्यादित विचार. उदाहरणार्थ, हे आपल्याला जमणार नाही, आपण त्या लेवलचेच नाही, आपल्या घरात कोणी उद्योजक नाही. हे विचार इतके खोलवर रुजलेले असतात की आपण प्रयत्न करण्याआधीच हरतो. मिडल क्लास मेंटॅलिटी तुम्हाला स्वप्न बघायला घाबरवते. सुरक्षिततेचा सापळा. मिडल क्लास माणसाला सगळ्यात प्रिय गोष्ट म्हणजे सुरक्षितता. परमनंट जॉब, मंथ एंड सॅलरी, नो रिस्क लाईफ. पण प्रश्न असा आहे, आजच्या काळात खरंच काही सुरक्षित आहे का? नोकऱ्या जात असतात, कंपन्या बंद पडत असतात, टेक्नॉलॉजी माणसाची जागा घेत असते. तरीही मिडल क्लास मेंटॅलिटी म्हणते रिस्क नको, जे आहे तेच बरं आहे. अति सुरक्षिततेची सवय आयुष्य लहान करून टाकते. लोक काय म्हणतील, हा एक असा प्रश्न आहे ज्याने लाखो लोकांची स्वप्न मारली आहेत. लोक हसतील, नातेवाईक टोमणे मारतील, अपयश आलं तर बदनामी होईल. पण एक सत्य लक्षात ठेवा, जे लोक आज तुमच्यावर हसतात तेच उद्या तुमच्याकडून प्रेरणा घेतील. लोकांचं मत बदलतं, पण वेळ गेल्यावर संधी परत येत नाही. नोकरी म्हणजे अंतिम ध्येय. आपण लहानपणापासून ऐकतो, शिक, नोकरी मिळव आणि आयुष्य सेट कर. पण कोणी सांगितलं नाही, स्किल शिका, स्वतःवर गुंतवणूक करा, एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत तयार करा. नोकरी वाईट नाही, पण नोकरीवर पूर्ण अवलंबून राहणं धोकादायक आहे. मिडल क्लास मेंटॅलिटी तुम्हाला एम्प्लॉई म्हणून मर्यादित ठेवते. मोठी स्वप्न म्हणजे अहंकार. मिडल क्लास विचार सांगतो आपण एवढंच बघावं. पण प्रश्न असा आहे, मोठा विचार करणं चूक आहे का? मोठं घर, आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःचा वेळ, ही स्वप्न स्वार्थी नाहीत, ही स्वप्न धाडसाची आहेत. लहान स्वप्न समाजाला सोयीची असतात, मोठी स्वप्न इतिहास घडवतात. पैशाबद्दल चुकीचे संस्कार. मिडल क्लास मेंटॅलिटी म्हणते पैसा वाईट आहे, श्रीमंत लोक लालची असतात. पण खरं सत्य काय आहे? पैसा वाईट नाही, पैसा हे साधन आहे. पैसा तुम्हाला पर्याय देतो, आत्मसन्मान देतो, कुटुंबाला सुरक्षितता देतो. पैशाला दोष देणं म्हणजे स्वतःच्या अज्ञानावर पडदा टाकणं. मिडल क्लास मेंटॅलिटीपासनं स्वतःची सुटका करून घ्या. बदलाला सुरू करा. बदल बाहेरून येत नाही, बदल सरकार करत नाही किंवा बदल नशीब पण करत नाही. बदल सुरू होतो तुमच्या विचारांपासून. आज एक नवीन स्किल शिका, आज एक छोटा रिस्क घ्या, आज कम्फर्ट झोन तोडा. आजचा निर्णय पुढच्या 5 वर्षाचं आयुष्य ठरवतो. मिडल क्लास ते वेल्दी माइंडसेटकडे तुमचा प्रवास. वेल्थी माइंडसेट म्हणजे दीर्घकालीन विचार, लर्निंगवर खर्च आणि वेळेची किंमत. श्रीमंत लोक वेगळे नसतात, ते फक्त वेगळा विचार करतात. तुम्ही करू शकता, फक्त विचार बदलायला हवा. मित्रांनो, मिडल क्लास असणं लाजिरवाणं नाही, पण मिडल क्लास मेंटॅलिटीमध्ये अडकून राहणं हे स्वतःवर अन्याय करणं आहे. आजच स्वतःला विचारा, मी सुरक्षिततेसाठी जगतोय की माझ्या स्वप्नांसाठी? जरा व्हिडिओ मनाला लागला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, आजपासून तुम्ही कोणता विचार बदलणार आहात. आणि लक्षात ठेवा, विचार बदलले तर आयुष्य बदलतं. धन्यवाद.